आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। धुळे जिल्ह्यात आरपीआय एकतावादीची नवीन कार्यकारिणी जाहीर, प्रवीण मंगासे जिल्हाध्यक्षपदी नेमणूक। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीच्या धुळे जिल्हा कार्यकारिणी 1 ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत जिल्ह्याची संपूर्ण कार्यकारिणी जाहीर करण्यात आली। पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब इंदिसे यांच्या थेट आदेशानुसार व युवा प्रभावशाली नेते भैयासाहेब इंदिसे यांच्या रणनीतिक मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही पार पाडण्यात आली। शिंदखेडा येथील रेस्ट हाऊस मध्ये पार पडलेल्या या बैठकीत प्रवीण मंगासे यांना एकमताने जिल्हाध्यक्ष पदाची सूत्रे सोपवण्यात आली, तर संतोष मोरे व सारनाथ बोरसे यांना उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे। सामाजिक न्यायाच्या प्रतिकास स्मरण व सभेची सुरुवात, बैठकीची औपचारिक सुरुवात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेवर पुष्पहार अर्पण करून व समाजाच्या समाजवादी विचारसरणीशी व सामाजिक न्यायाशी संघर्षाशी असलेल्या निगडीतपणाचे प्रतीक होते। नवनियुक्त जिल्हाध्यक्ष प्रवीण मंगासे यांनी सभेला संबोधित करताना पक्षाच्या मूलभूत तत्वज्ञानाचा आविष्कार करीत आदर्श प्रजासत्ताकाची स्थापना, दलित बहुजन समाजाचा सन्मान, शोषितांचे अधिकार व आर्थिक समतेचे धोरण ही आधारस्तंभे स्पष्ट केली। त्यांनी जोरदार शब्दात सांगितले, आपल्या विचारधारेची ज्योत प्रत्येक गावात, प्रत्येक वस्तीत पोहोचवणे हे आपले प्राथमिक ध्येय आहे। धुळे जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात आरपीआय एकतावादीची उपस्थिती प्रभावी करायची आहे। संघटनात्मक चुनौती व भविष्याचे आदेश जिल्हाध्यक्ष मंगासे यांनी आगामी काळातील प्रमुख उद्दिष्टे स्पष्ट केले। सदस्य वृद्धी अभियान, प्रत्येक तालुक्यात आणि प्रत्येक खेड्यात पक्षाची संघटनात्मक पायबंडी मजबूत करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सदस्य नोंदणी अभियान हाती घेणे, निवडणुकीची तयारी, आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत आणि नगरपालिका निवडणुकांसाठी तातडीने पदाधिकारी यांची निवड करून उमेदवार निवड प्रक्रिया सुरू करणे, युवा आघाडी मजबूतीकरण, तरुण पिढीला पक्षाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष अभियान चालवणे आणि तालुका पातळीवर युवा प्रमुखांची निवड करणे, महिला सहभाग, प्रत्येक तालुक्यात महिला आघाडीचे स्वतंत्र पथक उभारणे व महिला नेतृत्व विकसित करणे, शेतकरी संघर्ष समन्वय, कर्जमुक्ती, पाणी हक्क, उचित भाव यांसारख्या शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर एकत्रित आवाज उठवण्यासाठी शेतकरी प्रमुख राजेंद्र गिरासे यांच्या नेतृत्वात विशेष पथक कार्यरत करणे, जिल्हा उपाध्यक्ष सारनाथ बोरसे यांनी संघटनात्मक बांधणीवर भर देताना प्रत्येक मतदारसंघात पक्षाचे कार्यालय उघडणे, नियमित कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरे घेणे आणि स्थानिक समस्यांवर पक्षांची रचनात्मक भूमिका निश्चित करण्याचं आवाहन केले। जिल्हाध्यक्ष प्रवीण मंगासे अनुभवी संघटक, पूर्वीचे तालुका अध्यक्ष उपाध्यक्ष संतोष मोरे सामाजिक न्याय चळवळीतील कार्यकर्ता, सारनाथ बोरसे संघटनात्मक कौशल्यासाठी ओळखले जाणारे, सचिव राजेंद्र बैसाने प्रशासकीय कार्यक्षमतेसाठी प्रसिद्ध, सहसचिव अजय साळुंखे युवा नेते सामाजिक माध्यमांवर सक्रिय, शेतकरी प्रमुख राजेंद्र गिरासे कृषी क्षेत्रातील कार्यकर्ता, शेतकरी हितरक्षक, तालुका निहाय कार्यकारिणी, स्थानिक पातळीवर मजबूती पक्षाची उपस्थिती ग्रामीण पातळीवर पोहोचवण्यासाठी तालुका पातळीवरील टीम्सची नियुक्ती करण्यात आली। धुळे तालुका अध्यक्ष पंकज खैरनार, स्थानिक नेते उपाध्यक्ष उमेश अहिरे, युवा नेते सचिव सागर थोरात, संघटनात्मक कार्यकर्ता शहराध्यक्ष विशाल राजे अहिरे, शहरी मुद्द्यांवर प्रभुत्व, युवा प्रमुख प्रशांत लोढे, कॉलेज कॅम्पसचे नेते, शिंदखेडा तालुका अध्यक्ष नवनीत नवभवर, तालुक्यातील प्रसिद्ध नेते उपाध्यक्ष आकाश सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते सचिव पुष्कर मोरे, युवा ऊर्जा, युवा प्रमुख रोहित देसले, क्रियाशील युवा नेते, महिला आघाडी अध्यक्ष कविता कुवर, महिला सक्षमीकरणावर कार्यरत, एकत्रित प्रयत्नांचे आवाहन, सभेचं सूत्रसंचालन प्रदीप पाटील यांनी कुशलतेने पार पाडले। समारोपात जिल्हाध्यक्ष प्रवीण मंगासे यांनी नव्याने नियुक्त झालेल्या संपूर्ण कार्यकारिणीला अभिनंदन दिले व जोरदार शब्दात आवाहन केले। हे पद केवळ सन्मानाची बाध्यता नसून संघर्षाची जबाबदारी आहे। आपण सर्वांनी एकवटून पक्षाच्या विचारधारेचा ध्वज प्रत्येक ठिकाणी फडकवण्यासाठी अखंड परिश्रम करायचे आहे। धुळे जिल्ह्यातील दलित, पिछडे, आदिवासी, शेतकरी, मजूर व सर्व शोषितांचा आवाज म्हणून त्यांच्या हक्कासाठी लढायचा आहे। राष्ट्रीय नेतृत्वाच्या थेट मार्गदर्शनाखाली ही बदली घडवण्यात आली आहे। यावरून पक्षाचे केंद्रीय नेतृत्व धुळे जिल्ह्याला भविष्यातील राजकीय परिवर्तनाचे महत्त्वाचे केंद्र मानत असल्याचं स्पष्ट होतंय। सामाजिक न्यायाच्या चळवळीचा वारसा सांभाळणाऱ्या या पक्षाच्या समोर स्थापनेच्या वाढत्या प्रभावामुळे नागरिकांमध्ये नव्या आशा निर्माण झाल्या आहेत। पक्षाच्या सांगण्यानुसार धुळे जिल्ह्यातील राजकीय व सामाजिक परिदृश्य बदलण्याचा निर्धार या नव्या कार्यकारिणीमुळे दिसून येतो। संपादक यादवराव सावंत, शिंदखेडा माझा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.